कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गरुड पुराण अध्याय 4। गरुडाने भगवानांना प्रश्न केला आहे की हे केशवा, अशी कोणकोणती पापे केल्यामुळे जीवाला वैतरणी नदीमध्ये पडावे लागते आणि नरक भोगावा लागतो ते मला सांगा। त्यावर भगवंत सांगू लागतात की अरे गरुडा, जे कधीही सत्कर्म न करता सतत फक्त पापेच करीत असतात तेच लोक एकामागून दुसऱ्या नरकात जाऊन दुःखांमागून दुःखे भोगीत असतात। धार्मिक लोक पूर्व पश्चिम अगर उत्तरेच्या दरवाजातून यमपुरीत प्रवेश करतात, मात्र निव्वळ पातकी लोक दक्षिण बाजूकडील दारातून प्रवेश करू शकतात। या दक्षिणेकडच्या वाटेवरच ती वैतरणी नावाची नदी आहे। या वाटेने ज्या पाप्यांना आणले जाते त्यांच्या पापांचे वर्णन प्रथम ऐक। जे ब्राह्मणाचा वध करतात, दारू पितात, गायीची हत्या करतात, अबला स्त्रियांना मारतात, गर्भपात करतात, कोवळ्या बालकांना ठार मारतात, तसेच उघडपणे अगर गुप्त रीतीने पापे करतात, गुरुचे द्रव्य, देवाचे द्रव्य अगर ब्राह्मणांची संपत्ती लुबाडतात, त्याचप्रमाणे स्त्रीधन आणि बालकांचे धन लुबाडतात, शिवाय घेतलेले कर्ज न फेडणारे, अनामत रकमा ठेवी व सार्वजनिक धनाचा अपहार करणारे, विश्वासघातकी, विष प्रयोग करून मारणारे, दुसऱ्याचे दोष घेणारे व दुसऱ्यांच्या गुणांना नावे ठेवणारे, त्यांच्याविषयी मत्सर बाळगणारे, नीच लोकांशी मैत्री करणारे व सज्जनांची संगत टाळणारे असे मूर्ख, तीर्थक्षेत्रे, महात्मे, गुरु व देव यांची टिंगल करणारे, वेद पुराणे, 6 शास्त्र आणि वेदांतशास्त्र यांची निंदा करणारे, दुसऱ्यांचे सुख न पाहवल्यामुळे त्यांना अडथळे आणून दुःखी करणारे, असे विघ्न संतोषी, नेहमी लागटपणे बोलून इतरांना दुःख देणारे, कुटील स्वभावाचे, शास्त्रवचने व हिताच्या गोष्टींना न जुमानणारे, स्वतःला श्रेष्ठ समजून ताठ्यात वागून स्वतःला फार ज्ञानी समजणारे पण अज्ञानी, अशा प्रकारचे आणि शिवाय इतर हजारो धर्मी यमनगरीच्या वाटेवरून रडत जात असतात। यमदूतांचा मार खात ते पापी वैतरणी नदीत पडतात। ते कोणत्या प्रकारचे पापी असतात तेही सांगतो। आई बाप व गुरुजन यांची अवहेलना करणारे त्या नदीत पडतात। आपल्या पतिव्रता, साध्वी व नम्र पत्नीला द्वेषापोटी जे टाकून देतात ते वैतरणी नदीत पडतात। सज्जनांवर जे लोक हजारो प्रकारचे निराधार दोषारोप करतात व त्यांची अवज्ञा करतात तेही वैतरणी नदीत जाऊन पडतात। ब्राह्मणाला दान देणार आहे असे कबूल करून व बोलावून नंतर नकार देतो तो त्या नदीतच राहतो। दान देऊन पुन्हा हिसकावून घेणारे, दान दिल्यानंतर पश्चाताप करीत बसणारे, दुसऱ्याचे चरितार्थाचे साधन म्हणजे जमीन, दुकान, अवजारे वगैरे बळकवणारे, दान देणाऱ्याला परावृत्त करणारे, यज्ञ यागात विघ्न आणणारे, कथा कीर्तनात अडथळे उत्पन्न करणारे, जमिनीची हद्द वाढवणारे, गुरचराईच्या जमिनीवर बळेच शेती करणारे, रस विक्री करणारा, तसेच स्त्रीशी, नीच कुळातील स्त्रीशी विवाह करणारा ब्राह्मण, वेदविहित यज्ञाशिवाय जिभेचे चोचले पुरविण्यासाठी पशु मारणारा ब्राह्मण, ब्राह्मणाची कर्मे न आचरणारा भ्रष्ट, मांसाहारी, दारुड्या, स्वैराचारी व शास्त्राध्ययन न करणारा ब्राह्मण, वेदाध्ययन करणारा, सेवेकरी वर्गातला, कपिला गाईचे दूध पिणारा, जानवे धारण करणारा व ब्राह्मण स्त्रीशी विवाह करणारा, सेवेकरी वर्गातला, राजाच्या पत्नीला भोगू पाहणारा, परस्त्रीला उचलून नेणारा, आपल्याच मुलीला भोगू पाहणारा आणि पतिव्रता स्त्रीची बदनामी करणारा, असे सर्वजण, शिवाय इतरही जे जाणून बुजून निषिद्ध आचरण करतात व शुद्ध आचरण सोडून देतात ते सर्व मूर्ख या वैतरणीतच पडतात। जेव्हा हे सर्व पापी लोक यमपुरीचा मार्ग पार करून यमासमोर नेले जातात तेव्हा यमाच्या हुकमावरून त्यांना यमदूत माघारी फिरवतात व पुन्हा वैतरणी नदीमध्ये फेकून देतात। हे पक्षीराजा, ती वैतरणी 21 मुख्य नरकांपेक्षा सर्वाधिक दुःखदायिनी आहे आणि म्हणून पाप्यांची तिच्यात रवानगी केली जाते। त्यात सुद्धा ज्यांनी उभ्या हयातीत कधी काळी गायदान दिली नसेल व ज्यांची अंतक्रिया आणि उत्तरक्रिया झाली नसेल त्यांना दुःख भोगल्यानंतर वैतरणीच्या काठी असणाऱ्या शाल्मली वृक्षापाशी नेले जाते। त्यांच्यात खोटी साक्ष देणारे, धर्माचे ढोंग करून हवे तसे वागणारे, फसवाफसवी करून द्रव्य उकळणारे, चोरीचा व्यवसाय करणारे, बेसुमार जंगलतोड करणारे, बागबगीचे नष्ट करणारे व विश्रांती स्थाने नष्ट करणारे, व्रते तीर्थयात्रा न करता विधवा बायकांचे शील लुटणारे, पतीवर नाहक दोषारोप करून पुरुषाविषयी आसक्त असणारी स्त्री, अशा सर्वांना त्या शाल्मली झाडावर
टांगतात आणि बेहिशेबपणे मारतात. भरपूर मार खाऊन जेव्हा ते पापी खाली पडतात तेव्हा यमदूत त्यांना उचलून नरकात फेकतात. आता ते कोणत्या प्रकारचे पापी असतात ते तुला सांगतो. देवाधर्माला न जुमानणारे नास्तिक, दुराचारी व स्वैराचारी, पराकोटीचे कंजूष, पराकोटीचे विषय भोगी, ढोंगी, कृतज्ञ असे सर्वच्या सर्व त्यात असतात. जे विहिरी, तलाव, देवळे त्याचप्रमाणे जनतेची निवासस्थाने उद्ध्वस्त करतात ते लोक नरकात जातात. पत्नी, मुले, नोकर आणि वडीलधारी यांना उपाशी ठेवून व नैवेद्य वैश्वदेव न करता जे जेवतात ते नरकात जातात. जाण्या येण्याच्या वाटेवर खिळे टाकून बांधकाम करून लाकडे, दगड, काटे, कुटे वगैरे पसरून रस्ता निकामी करतात ते नरकात जातात. शंकर, पार्वती, विष्णू, सूर्य, गणपती, गुरु व ज्ञानी यांची जे पूजा करत नाहीत ते नरकात जातात. दासीबरोबर शय्यासोबत जो करतो तो ब्राह्मण असला तरी अधोगतीला जातो व त्या स्त्रीला त्याच्यापासून संतती झाली तर तो भ्रष्ट होतो. तो नमस्कार करण्यासाठी पात्र राहत नाही. जे त्याची पूजा करतात तेही नरकात जातात. भांडणे लावून देणारे व ब्राह्मणांची भांडणे तशीच गायींची टक्कर न सोडविता उलट त्यांना चिथावणी देऊन मजा पाहतात ते सर्व नरकात जातात. आपल्या निष्ठावंत पतिव्रता पत्नीशी सूड भावनेने शरीर संबंध न ठेवून तिचे तारुण्य निष्फळ करणारे नवरे नरकात जातात. जो काम वासनेपोटी विटाळशी स्त्री बरोबर संभोग करतो तो आणि पर्वणीच्या दिवशी श्राद्ध असताना स्त्रीचा भोग घेतात ते नरकात जातात. जे लोक आगीत, पाण्यात, रस्त्यात, अगर गोठ्यात थुंकतात, लघवी करतात, शौचविधी करतात ते सर्व नरकात जातात. जे शस्त्रांची, धनुष्य आणि बाणांची निर्मिती करून विकतात ते नरकात जातात. कातडे विकणारे वाणी, केस विकणाऱ्या स्त्रिया आणि विषारू वस्तू विकणारे देखील नरकात जातात. ज्यांच्या हृदयात दया नसते, सज्जनांबद्दल आकस असतो व निष्कारण शिक्षा करतात ते देखील नरकात जातात. आशेने दारी आलेल्या ब्राह्मणांना, पाहुण्यांना, याचकांना अन्न असूनही उपाशी परत पाठवितात असे लोक नरकात पडतात. कुणावरही विश्वास न ठेवता स्वतः मात्र सर्वांशी कपटीपणाने व निष्ठुरपणाने वागतात ते नरकात जातात. प्रथम व्रते, संध्या, उपासना स्वीकारून नंतर मध्येच इंद्रियांना बळी पडून सोडून देणारे नरकात जातात. अध्यात्मविद्या देणाऱ्या गुरूंचा तसेच पुराणकथन करणाऱ्यांचा जे मान ठेवीत नाहीत ते नरकात जातात. मित्राचा विश्वासघात करणारे, जिवलग व्यक्तींमध्ये द्वेष उत्पन्न करणारे, आशा दाखवून फसवणारे सर्वजण नरकात पडतात. विवाह व देवदर्शनात विघ्न उत्पन्न करणारे तसेच यात्रेकरूंना लुटणारे अनंत काळपर्यंत नरकात खितपत पडतात. जे घरे, गावे तसेच जंगले पेटवितात अशा महापाप्यांना यमदूत नेऊन आगीच्या कुंडात भाजून काढतात. त्यावेळी देहाची आग होते व ते सावली मागतात तेव्हा यमदूत त्यांना नेऊन असिपत्रवनात फेकून देतात. तिथे त्या तलवारीसारख्या धारदार पानांमुळे शरीर सोलले जातात. जाताना यमदूत सांगतात की या थंडगार सावलीत सुखाने झोपावरे. तहानेने कासावीस होऊन ते पाणी मागतात तेव्हा यमदूत त्यांना उकळलेले तेल पाजतात आणि म्हणतात, हे अन्न पाणी घ्या. ते पोटात जाते तेव्हा त्यांची आतडी होरपळून निघतात व ते कोसळून पडतात. पुन्हा ते धडपडत उठतात, रडतात, पण त्यांच्या रडण्याचा आवाजही निघत नाही. गरुडा, अशा पापी लोकांना दिल्या जाणाऱ्या अगणित यातना सांगू तरी किती? त्या सर्व शास्त्रात वर्णिलेल्या आहेत. अशा प्रकारचे क्लेश भोगणारे हजारो स्त्री पुरुष नरकात प्रलय काळापर्यंत पिचत असतात. पापी लोक नरकात पापाचे अक्षय फळ भोगून पुन्हा तिथेच उत्पन्न होतात. नंतर यमाच्या आज्ञेने पृथ्वीवर वृक्ष वगैरे स्थावर योनीत ते जन्म घेतात. झुडपे, वेली, पर्वत, गवत हे सर्व मोहग्रस्त असतात म्हणून त्यांना स्थावर म्हणतात. त्याशिवाय किडे, जनावरे, पक्षी, जलचर आदी करून व देवदेवतांसह एकंदर 84 लक्ष योनी सांगितलेल्या आहेत. या सर्व योनींमधून भटकून पापी लोक अखेरीस मनुष्य होऊन जन्म घेतात. त्यातही प्रथम चांडाळ म्हणून जन्मतात व जन्मताच पापांच्या खुणांनी युक्त असतात. त्या खुणा म्हणजे रक्तपिती, आंधळेपणा, कुष्ठ असे महारोग आहेत. त्यांच्यात स्त्री व पुरुष दोन्हीही असतात. तर अशा प्रकारे श्रोते हो, कोणत्या पापांची कोणती फळे सांगणारा हा श्री गरुड महापुराणचा अध्याय 4 इथे समाप्त झाला आहे. अध्याय संपवताना एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना या गरुड पुराण कथेचा श्रवण होऊ द्या, जेणेकरून आपण मृत्यूनंतर बरेच जण म्हणतात की हे वाचायचे असते आणि जिवंतपणे ऐकू नये, अशा बऱ्याच जणांच्या चुकीच्या संकल्पना आहेत. तर त्या देखील या गोष्टींनी दूर होतील. जर आपण जिवंतपणे गरुड पुराण ऐकले नाही तर आपल्याकडून ज्या चुका होतात त्या टाळल्या कशा जातील आणि मेल्यानंतर ते वाचून
त्या ऐकणाऱ्याला ज्याला पाहिजे, ज्याच्यासाठी आपण वाचतो मेल्यानंतर, त्यांनी जर ते मेल्यानंतर ऐकलेच तर त्याचा उपयोग काय त्याला होणार आहे? ह्या गोष्टी सगळ्या जिवंतपणीच आपण जर ऐकल्या तर आपल्याकडून ज्या चुका होणार आहेत त्या आपण टाळू शकतो आणि भगवंताची सेवा जिवंतपणीच करून आपण स्वतःचे कल्याण करू शकतो, उद्धार करू शकतो स्वतःचा. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा अशी माझी आपल्याला विनंती आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. गोपाल कृष्ण भगवान की जय.